1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे हसरे क्षण टिपायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस। मंडळी, 25 सप्टेंबर रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या छबी या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले। त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मराठी हिंदी मधील अष्टपैलू रंगकर्मी मकरंद देशपांडे सर, हरहुन्नरी अभिनेत्री अनघा अतुल, एव्हरग्रीन अभिनेते समीर धर्माधिकारी सर, गोड अभिनेत्री सृष्टी बाहेकर, अभिनेता ध्रुव छेडा आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत मसूरकर। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। मंडळी, ज्युनियर सिनियरच्या पोलीस लव्ह स्टोरी मध्ये आज येणार आहे मामाच्या मुलीचा अडथळा। चला बघूया आज तरी ही प्रेमाची केस सॉल्व्ह होतीये का तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना। बोल बोल, माल कुठे लपवलायस? मी नाही बोल, कुठे लपवलायस माल? मी काय नाही केलं। चोऱ्या करतोस? नाही। पोलिसांचा धाक नाही राहिला? पोलिसांचा धाक नाही राहिला का? बोल, साथीदार कोण आहेत? बोल बोल, कोण आहेत साथीदार? कोण नाही मॅडम। फवाड नाही उघडणार ना तू? बोल, एक काम करा, कपडे काढा आणि उलटा टांगा याला। मॅडम, मी कपडे काढेन, पण माझी पिळदार शिरष्टी बघून तुमचं मन विचलित नाही होणार? हे कठीण कठीण शब्द बोलताना जिभेची पीळ कधी पडेल ना ते कळणार नाही। खूप करायचंय पुढे, चला। पिळदार शरीर यष्टी म्हणे, कपडे काढा त्याचे आणि त्याला उलटा टांगा। जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत फटके द्या त्याला। नाही तर एक काम करा, याने जर कबूल नाही केलं ना तर ह्याच्या हातात गॅस सिलेंडर द्या। जर तो सिलेंडर खाली जमिनीला टेकला तर याच्या छातीच्या आणि दाढीच्या केसांची गाठ मारा, आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला असाच उलटा टांगून पाठीतून वाकवा आणि त्याच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची गाठ मारा, आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला नारळाच्या सोलायच्या मशीन मध्ये बसवा आणि त्याला सोडून काढा। बोलतो बोलतो बोल पटकन। मामा ये काय मामा तू? मॅडम जय हिंद मॅडम। काय करताय मॅडम? जय हिंद। एक मिनिट। काय झालं मॅडम? एक मिनिट। मामा बस की बस की बस की। मॅडम काय झालं? मॅडम टिकली लावली होय, छान दिसताय। काय झालं मॅडम? नाही, विसरले। पाठांतर करायचं ना? तसं नाही, मग एनिवे बोला की। हे होतं ना तुमचं, हे नाईट शिफ्ट होती तुमची, तुम्ही आता कसे काय? नाही नाही, ती काय झालं, काल नाईट शिफ्टला आलो, मग तिथनं बंदोबस्ताला पाठवलं, पुढं नाकाबंदीला पाठवलं। आय शपथ दुपार गेली त्याच्यात, सांगतोय काय? म्हणलं आता दुपार झाली, आता इथनं परत घरी जा। मग परत येताना ट्रॅफिक मध्ये अडका, म्हणलं कोण एवढा ताप करेल, गाडीतच झोपलं। म्हणलं आता डायरेक्ट ड्युटीवर जाऊ, आणि इथं चालू डायरेक्ट। तरी पण एवढे टवटवीत फ्रेश फ्रेश वाटतंय खूप। ती जाऊ द्या, ती राहू द्या, ही आपले छोट्याला आटता का? ही छोट्या नाही, मामा आहे माझा। सॉरी नमस्कार। सॉरी, माय मिस्टेक। मला वाटलं बंदोबस्त मध्ये तुम्ही त्यांना घेऊन आलात की काय? काय झालं मॅडम, म्हणलं ना काल ड्युटी आलोय, घरीच नाही गेलोय,
ती मामा आला सकाळी शोध होता मला घरात. आईला विचारलं पोरगं कुठं आहे, तर आई म्हणली काय अजून कामावून आलाच नाही घरी. तर काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून मग ह्यो चालला इकडं पोलीस स्टेशनला आलाय मॅडम ती मामा. हा तेच म्हणतोय. काय झालं ही पोरगं 2 दिवस झाले घरी आलं नाही हो. आई म्हणली ते काय नाही, पोराचं लग्न करून टाकायला पाहिजे. मामा म्हणजे काय सगळी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. म्हणली मंगू. हा मंगू म्हणजे मी. सॉरी मंगू म्हणजे मी मंगेश मामा. हा पण सगळे मला प्रेमाने मंगू म्हणतात. मामा म्हणते म्हणले मंगू तू जी काय पोरगी ठरवशील का नाही ती आम्हाला पसंत आहे. म्हणून म्हणलं एकदा का बाच्याला विचार बाबा तुझ्या मनात काय ती सांग म्हणजे मी मोकळा. मामा कशाला आपलं उगाच. मामा असू द्या तुम्ही काय. नमस्कार करते. मोरे हे करा 4 कप चहा सांगा. मॅडम 4 कप कशाला? आपण दोघं एकाच कपात पिऊया ना. आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग. गरम चहा खिशात होते ना जा. काय धमकी आहे. चेअर इकडे आणून ठेवा. काय झालं मॅडम? सांगितलं ते काम करा. नाही मला हा इथं जा जा. नमस्कार. अरे असू द्या ना काय तुम्ही. ऍक्च्युली मामा मला तुमच्याशी थोडस बोलायचंच होतं. मग बोला की हाय मी आहे की बोला ना. मग काय चला मॅडम काय बोला. काय बोला लागते. मी गेले कित्येक दिवस पृथ्वी यांच्या मागे लागली आहे. लग्न करा लग्न करा. वय झालंय आता लग्न केलं पाहिजे. काय की हे एवढे जबाबदार आहेत, स्वीट फीट धीट आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत एवढे. म्हणजे कसं एक हे आहेत ते काय म्हणूयात सर्व गुण संपन्न आहेत पण तब्येतीची हेळसाण करतात खूप. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ते ओव्हरनाईट काम करतात, 24 तास ड्युटी करतात. शरीर नंतर थांबतो थकतं नंतर. आणि अशा वेळी कोणीतरी हवं ना काळजी करणार, वाट बघणार. तेच सांगते त्यांना लवकर लग्न करा. नाही अगदी तुमचं बरोबर आहे हो. पण पोलीस माणसाबरोबर कोण लग्नच करायला तयार होत नाही. पोलिसाला पोरगे पाहिजे म्हणजे केवढं टेन्शन असतं तुम्हाला माहिती आहे का? पण अहो कोण देणार आहे कोण आपली पोरगी कोण देणार आहे? अहो कचरच्या पोलिसाला द्यायला कामाचं ठिकाण आहे नाही म्हणजे घरी कधी येणार तो माणूस. मग मी काय म्हणते मी एक तुम्हाला सजेस्ट करू का मामा? अशीच मुलगी बघा ना जिला पोलिसाची कर्तव्य माहिती असतील, जिला पोलिसाच्या जबाबदाऱ्या माहिती असतील. अशीच मुलगी बघा जी पोलिसी सेवेत असेल. मला तर वाटतं एखाद्या लेडी पोलीस ऑफिसरने माझ्यासारख्या हँडसम त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलिसाबरोबर लग्न करावं. हो मी गाणं पण लिहिलंय. हीच आमची विनवणी हेच आमचे मागणे, पोलिसांनी पोलिसाचीच लग्न करून टाकणे. एक इधर तो सुना सुना लग रहा है मेरे को. तुम्ही थांबा. काय करतोय तुम्ही? थांबा. तुम्ही कशाला मारताय? कशाला मारताय त्याला? तुम्ही काही कोर्ट आहे का? त्याने जर का गुन्हा केलाय का नाही कोर्ट ठरवेल ना. तुम्ही कशाला ठरवताय हेच मला पटत नाही. पोलीस म्हणलं की रागीट मारकुटे. नाही नाही मामा तसं नाही आहे. कसं आहे आता सगळी पोलीस तशी नसते. मुळात पोलीस अशी नसतातच. चांगली माणसं असतात, तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं असतात. काय कामाचं प्रेशर असतं, ताण असतो म्हणून जरा राग येतो, बाकी काय नाही. एवढंच आहे. एवढंच कसं. आता मॅडम काय म्हणतात की पोलिसातली एखादी पोरगी बघायची. म्हणजे नाही बघायला काय हरकत. ती सुद्धा अशी रागीट आणि मारकुटी भेटली मग काय करायचं? बायको कशी पाहिजे? सोजवळ, प्रेमळ, आलेल्या गेलेल्या माणसाची गोड बोलणारी पाहिजे. तवा घराला घर पण येईल का नाही? हाय का नाही? मामा पण सगळं मामा पण सगळ्याच मुली काही तशा नसतात. सगळ्याच मुली पोलीस डिपार्टमेंट मधल्या काही रागीट काय मॅडम काय मारकुड्या नसतात. काही मुली असतात सोजवळ मवाळ असतात. काही मुली पोलिसांचं कसं असतं बघा मामा की नारळाप्रमाणे असतात पोलीस. बाहेरून टणक असतात पण आतून मऊ असतात.
मवाळ असतात. पण माझं तसं नाही. मी एक मॅच्युअर नारळ आहे. म्हणजे मोरे एक मॅच्युअर नारळ. आतून पण टणट. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.